नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी हा जो प्रकल्प आहे तो राबवण्याचा विचार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि याचा विरोध जो आहे तो स्थानिक नगरसेवक त्याचबरोबर आजूबाजूचे जे झोपडपट्टीधारक आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत। यासाठी आमरण उपोषणाचं हत्यार जे आहे ते स्थानिक नगरसेवकांकडून उगारण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर सुरेश कुलकर्णी स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आपला विरोध आहे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला, का हा विरोध आहे? काय रे, पूर्वी कोपरखेरणला डम्पिंग होता। कोपरखेरण्यावरून परत नंतर 15 वर्ष तिकडे चाललं। 15 वर्षानंतर परत इकडे आणले। तर आम्हाला सांगितले गेले की त्या ठिकाणी काम चालू आहे, तात्पुरते 1-2 महिन्यासाठी इकडे आणले। पण नंतर 1-2 महिन्यावर 15 वर्ष झाले। संपूर्ण लँडफिल साईडवरती आज जागा नाही याला कचरा टाकायला जागा नसल्यामुळे आज एक नवीन प्रोजेक्ट आणले, वेस्ट टू एनर्जी हा प्लांट, CBG हा प्लांट आणल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या इथं प्रत्येकाची इच्छा आहे की त्या झोपडपट्टीमध्ये प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे। 50 ते 60-70 वर्षापासून आम्ही राहतो इथे। त्या ठिकाणी हे डम्पिंग फक्त 15 वर्ष झाले। आज ते प्रोजेक्ट जर आलं त्या ठिकाणी या एरिया डेव्हलप होणार नाही, SRA योजना लागू होणार नाही। त्या ठिकाणी कसं होईल, उद्या ते जर प्रोजेक्ट आला हा बफर झोन डिक्लेअर होईल, त्या ठिकाणी 500 मीटरच्या अंतरावरती कुठलाच एरिया डेव्हलप होणार नाही। त्या उद्देशाने आमचा विरोध आहे त्याला। आमचे ते प्लांट अतिशय चांगला आहे, त्यांनी ते प्लांट बसवावे, त्या क्वारीमध्ये जागा घेऊन तिकडे बसवावे। आम्हाला प्लांटला विरोध नाही, वस्तीत नाही पाहिजे। आमच्या वस्तीत जर नसेल तर उद्या आमचे एरिया पण डेव्हलप होईल। गरिबांचं आमचं प्रत्येकाचं एक स्वप्न आहे, या ठिकाणी प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे। प्रत्येक लोकांचं स्वप्न आहे, हा माझा एकट्याचे विचार नाही, हे संपूर्ण झोपडपट्टीचे विचार आहे। मग त्या ठिकाणी हे सगळे होत असताना हा का हट्ट आहे, कुणाचा हट्टामुळे तुम्ही करता? त्या ठिकाणी जागा आहे ना। नार्वेकर साहेबांनी सगळं मिटिंग केलेलं आहे। CM साहेब असताना, आदरणीय उपमुख्यमंत्री CM साहेब असताना त्या ठिकाणी नार्वेकर साहेबांचे मिटिंग झाले, कलेक्टर तेच होते, नंतर इकडे पालिकेत आले कमिशनर म्हणून, त्याच्याबरोबर मिटिंग झाले। संपूर्ण जागेचे त्यांनी फॉलोअप पण केले। फक्त आत्ताचे लोक हलगर्जीपणा करतात महापालिकेची। ती जर जागा घेतली असते आज ते इथं लोकवस्तीमध्ये डम्पिंग झाले नसते, लोकवस्तीपासून लांब गेले असते। पण असा महापालिकेचे विचार नाही। माझं एकच म्हणणं आहे की जे वेस्ट टू एनर्जी CBG प्लांट आहे त्याला आमचा कुणाचाच विरोध नाही। लोकवस्तीमध्ये त्यांनी दुसरीकडे बसवावे। जर लोकवस्तीमध्ये बसवले त्या ठिकाणी लोकांचं 500 मीटरच्या अंतरावरती कुणाचंच घर होणार नाही। त्या ठिकाणी संपूर्ण लोकांचा त्या गोष्टीला विरोध आहे आज झोपडपट्टीत। आणि माझं एकच म्हणणं आहे की आज जोडून विनंती आहे महापालिकेला, वेस्ट टू एनर्जी प्लांट आपण 500 मीटरच्या अंतरावर लांब बसवावी, वस्तीत न बसवावी। जर वस्तीत जर तुम्हाला ठेवायचं असेल हा मरण उपोषण लास्टपर्यंत चालू राहील। आपण पाहतो की डेव्हलपमेंट थांबणार आहे या परिसराचं, त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे तो देखील निर्माण होऊ शकतो। तरी पण हा प्रकल्प याच ठिकाणी राबवण्याचा घाट का घातला जातो, याच्या मागे कोणाचा आपला हात वाटतो काय? तर माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी आज दम्याची बिमारी, TBची बिमारी हजारोच्या संख्येने झालेली आहे। आम्ही आजपर्यंत सहन करत आलोय। आज ते बारीक बारीक किडे येतात, जेवणामध्ये बसतात। पावसाळ्यात तर तुम्ही बघायला पाहिजे, प्रत्यक्ष पुरा घरात माशांची बारीक 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 माशा बसतात। एवढं असून देखील या प्रकल्पाचं का हट्ट आहे आम्हाला काय समजत नाही। का लोकांच्या जीवाशी करतात? किती लोक तर मेले, किती लोकांचे TB झाले, किती लोकांना दम्माची बिमारी। आजही तुम्ही हॉस्पिटलला जावा, मी परवाच काढले कम से कम 1300 का 1400 लोकांची TB। आत्ताची गोष्ट आहे, वर्ष 1.5 वर्षाची गोष्ट आहे। ती एवढं होत असताना देखील काय हे प्लांटच्या पाठीमागे लागलेत? आमचं काही नाही। आम्हाला इथं लोकांना शांती पाहिजे, चांगलं लोकांना व्यवस्थित राहायला जागा पाहिजे। अशा याच्यामुळे एवढ्या वर्ष आम्ही गाण सहन केलेलं आहे। आता आमचं एकच म्हणणं आहे की ती जर प्लांट आलं तर उद्या परत तेच लोकांची जीवाशी खेळायची। उद्या चिमणी बसल, कार्बन उडल, त्या ठिकाणी परत कॅन्सरची बिमारी वाढल, परत हीट वाढल। पण त्या ठिकाणी आज 42-40 फीट, आता उन्हाळ्यात तुम्ही बघताय अजून त्याची हीट। या लोकांना काय जीव घ्यायचे विचार आहे का? मला तर वाटतंय कुठेतरी महानगरपालिकेचे हाट आहे का राजकारणाचे लोकांचे हाट आहे, आम्हाला काय समजत नाही। हे लोकांचा जीव घ्यायच्या चक्करमध्ये डेव्हलप करा कोणी पण, लोकांना 500 स्क्वेअर फीट घरं द्या, आम्हालाच पाहिजे, हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, अशातलं गोष्ट नाही। लोकांचं एक स्वप्न आहे 500 स्क्वेअर फीटचे घर भेटलं पाहिजे, शांतपणे व्यवस्थित शांतपणे राहायला भेटलं पाहिजे, एवढंच विचार आहे लोकांचं। एकूणच प्रकल्प रद्द करा, अन्यथा आमरण उपोषण सोडणार नाही, असा ठाम इशारा जो आहे तो स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिलेला पाहायला मिळतोय। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।